आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अच्छा, म्हणजे याचंही खापर तुम्ही माझ्यावरच फोडणार? मला कळत नाही मीना, अचानक तुझ्यात इतका चांगुलपणा कुठून आला ग? प्रत्येक वेळी तुम्हाला मीच कशी वाईट दिसते, पण तुम्हाला जसं वाटतंय ना तशी मी नाहीये. मी माझ्या मुलाच्या सुखाकरता सगळं सहन करतेय. खरंच तेवढ्यासाठीच चाललंय ना हे सगळं? हो, त्याचं तिच्यावर प्रेम आहे म्हणून मी लग्नाला तयार झाले. तू बोलतेस खरं, पण हा कोणास ठाऊक तुझ्यावर विश्वास ठेवायला मन धजावतच नाही. अहो मग मी काय करू म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास बसेल? मावशी, विक्रांत, काय झालं तुला? तू 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 बरा आहेस ना? तू ये आधी, बस ये. काय? सावकाश. काय झालं विक्रांत? गिरिजा भेटली का? काय म्हणाली ती? मीना, अगं त्याला श्वास तरी घेऊ देत. अहो तो किती अपसेट झाला दिसतंय ना. काय झालं कळायला नको का? मी सांगते. ऍक्च्युली विक्रांत रस्त्यात रडत बसला होता. काय? अगं पण आलंय काय? तो गिरिजाला भेटायला गेला होता तेव्हा तिने तिची एंगेजमेंट रिंग परत केली. आणि त्यांच्यातलं नातं कायमचं संपवलं. बघताय ना, तुम्ही माझ्यावर ढकलून सगळं मोकळं होत होता, पण आता हे कोणामुळे घडतंय कळतंय ना? मीना प्लीज तू शांत होतेस का? कशी शांत होऊ आणि का? त्या गिरीच्यामुळे सगळं झालंय. तिनं रडवलंय माझ्या मुलाला. बघताय ना काय अवस्था करून ठेवली माझ्या मुलाची. शांत हो मला, रडू नकोस. सोन्यासारखा मुलगा माझा, काय कमी आहे त्याच्यात? तोंडावर नकार दिला, रडवलं माझ्या विक्रांतला. रडू नकोस विक्रांत, बस. आता तू रडायचं नाही आणि त्या गिरिजा करता तर नाहीच नाही. खूप केलंस तू तिच्यासाठी, पण आता बस. काय बोलतेस तू? बरोबर बोलतीये मी. विक्रांतला अजून अपमान सहन करायची काही गरज नाहीये. झाला तेवढा तमाशा पुरे झाला. आणि तू त्या गिरिजाचं परत तोंड बघायचं नाहीये. मीना अगं तुम्ही उगाच तिची बाजू घेऊ नका. मी नाही बघू शकत माझ्या विक्रांतला असं दुःखी. अजून किती सहन करायचं त्यांना आणि का? काव्या, विक्रांतला आज घेऊन. हो विक्रांत चल. आई, मला तुझ्याशी बोलायचं होतं. बोल ना. मला ताईची अवस्था बघवत नाहीये ग. खरं तर सगळ्यांनाच टेन्शन आलंय.
मिनी पण ती मनाने खचलीये. अहो एवढं सगळं अचानक घडल्यावर असं होणं साहजिकच आहे ना. पण मग आपण काही करायला नको का? आपण काय करणार ताई? काउन्सिलिंग केलं तर? म्हणजे मला असं वाटतंय की ताईला सायकोलॉजिस्टची गरज आहे. म्हणजे या बाबतीत मी जयंत सरांशी ऑलरेडी बोलले. तुम्ही सगळे असे का बघताय माझ्याकडे? जयंत सरांच्या खूप ओळखी आहेत. ते म्हणाले चांगले सायकोलॉजिस्ट बघतो आणि नंबर पाठवतो मी. पण याची काय गरज आहे? मला असं वाटतंय की या सगळ्यातून ताईला बाहेर काढण्याचा हा उत्तम मार्ग आहे. दादा तुम्ही काय बोलताय? मला काय कळत नाहीये. आई, मला असं वाटतंय ताईला मानसोपचार तज्ञाची गरज आहे. म्हणजे तुला काय म्हणायचंय? तुझ्या ताईला वेड लागलंय? अगं असं कुठे म्हणाले मी? मग तुला हे सगळं करायची गरज काय होती? तू ओरडतोयस का? ओरडू नको तर काय करू? हा, तू कोणालाही न विचारता परस्पर जयंत सरांना का कॉल केला? त्याने काय फरक पडतोय? तुला अक्कल कमी आहे का की नाहीच आहे? हा? माझी अक्कल काढण्याची गरज नाहीये. हा, तू हा डिसिजन परस्पर का घेतलास? आणि मुळात जयंत सरांचा काय संबंध आहे? तू त्यांना का सांगितलंस? अरे त्यांच्या ओळखी आहेत म्हणून त्यांना सांगितलं मी. मी ताईसाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही सगळेजण मलाच का दोष देताय? मग तू तिला वेड ठरवून मोकळी झालीस? अगं आई, मी कुठे वेडं ठरवलंय तिला? मग तिच्यासाठी मनाचा डॉक्टर शोधायची काय गरज आहे? आई, आई तू शांत हो. सायकोलॉजिस्ट म्हणजे वेड्यांचा डॉक्टर नाही. मग अजून कोणाला घेऊन जातात त्या डॉक्टरांकडे? आई, सायकोलॉजिस्ट कडे जाणारी प्रत्येक व्यक्ती वेडी नसते. अगं आई, मी कसं समजवू तुला? आपलं शरीर आहे की नाही, ते आजारी पडतं. त्याचप्रमाणे कधी कधी आपलं मनही आजारी पडतं. त्याचा इलाज करतात हे डॉक्टर. आणि दादा, मला वाटलं होतं तू समजून घेशील. कुठल्या गोष्टीचा इश्यू का करतोयस तू? बघ, काउन्सिलिंग बद्दल तू जे काय बोली याचा मला राग नाही आला. मग कोणालाही न विचारता या सगळ्यामध्ये जयंत सरांना काय इन्व्हॉल्व्ह करून घेतलंस तू? हा, या गोष्टीचा मला जास्त राग आलाय.